नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 66. एक चिंतन संकलन भाग 66. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, आत्मज्ञान म्हणजे स्वतःचेच आपल्या शुद्ध असणेपणाचे ज्ञान. हे दोन प्रकारचे असते. एक आहे सत्स्वरूप व दुसरे आहे असत स्वरूप. सत्स्वरूप म्हणजे विद्यात्मक व असत स्वरूप म्हणजे अविद्यात्मक. खोट्या स्वरूपाला टाकावे व सत्य स्वरूपाला कवटाळावे, ह्याचेच नाव स्वरूप ज्ञान. अहम, मी, माझे समूळ नष्ट झाले पाहिजे. त्याला शब्द वापरून इथे मुद्दाम नावाच्या जाळ्यात अडकवले गेले नाही. त्याला जाणायला मनबुद्धीची जरुरी नाही, कारण ते अनुभव रूप आहे. ते स्वयंसिद्ध आहे. ते दुसऱ्याला जाणते आणि त्यापेक्षा जास्त स्वतःला जाणते, पण जाणते पण न घेता. स्वतःला जाणणे म्हणजे काय? ते असे की ते न जाणताच जाणणे आहे अशा प्रकारे. कारण जाणणे त्याचे निजांगच आहे. जो अगोदर असेल तोच दुसऱ्याला जाणतो. जर अगोदर काही नसेल तर दुसऱ्या कोणाकडून जाणल्या कसा जाणार? जसे एखाद्या खोलीत जाणणाराच जर नसेल तर त्या खोलीत कोण आला कोण गेला हे कसे कळणार? मला कळत नाही कोण आला कोण गेला माहित नाही असे म्हणणे ज्यामुळे शक्य झाले ते काय आहे? मला कळत नाही म्हणणारा कोण? तुम्ही कदाचित म्हणाल, त्याला कळत नाही म्हणजेच त्याला भ्रांती झाली आहे. पण जे आहे त्यालाच भ्रांती होणार ना. म्हणजे भ्रांती आधी निभ्रांत स्थिती असलीच पाहिजे हे ठरलेलेच. हे आपोआप सिद्ध होते. यालाच असीपद असे म्हणतात. याच असीपदाचा जप वस्तुतः रात्रंदिवस आपल्या ठिकाणी न करता चालू आहे. हा जप न बोलताच, कोणताच शब्द न उच्चारताच चालू आहे. सर्व मनुष्यादी प्राण्यांच्या देहात मी आहे ही संवेदना रात्रंदिवस चालूच आहे. अशी पदाचे गाणे सर्व प्राणीमात्रांच्या देहात गुंजतेच आहे. आधी जो जीव होता नंतर तो शिव झाला. शिव होताच जीव शिव दोन्ही गेले व उरले फक्त आहे. उरले फक्त असणेपणा हेच असीपद होय. कारण आपण नाही असा अनुभव कोणालाच येत नाही, येऊ शकतच नाही. मी नाही असे म्हणणे म्हणजे मी आहेच असे म्हणण्यासारखे आहे. एका मुलाने आपल्या मास्तरला चिठ्ठी पाठवली की मी वर्गात हजर नाही. चिठ्ठी वाचून मास्तर फक्त हसले. एक म्हणाला, मला बोलताच येत नाही. हे ऐकून सर्वजण तशीच हसले. तात्पर्य, उल्लेख करण्यापूर्वीच जे आहे तेच असणे पण होय. म्हणजे जाणणाऱ्यालाच जाणू जाणे हेच अज्ञान होय.
न बघताच डोळे असतात, न बघताच डोळे असतात, हे लक्षात येताच हे कळेल. स्वतःच्याच जाणीवेने स्वतःलाच जाणणारा हा स्वयंप्रकाशीच म्हटला पाहिजे, अनुभव रूपच म्हटला पाहिजे. त्याचा अनुभव घेऊ पाहणारा अज्ञानी होय. हा खुद्द स्वयंप्रकाशी असल्यामुळे हा कशाचाही विषय होत नाही. जो सर्व विषय जाणतो तो कुणाचा विषय किंवा कशाचा विषय कसा होऊ शकेल? त्याला झाकणारा पदार्थ या जगात नाहीच. हा सदा सर्वदा उघडा व सर्वांना उघडे करणारा आहे. वृत्तीशिवाय असलेली ही जाणीव आहे. वृत्ती असण्याला पण हाच प्रकाशित करतो आणि वृत्ती नसल्याला पण हाच प्रकाशित करतो. वृत्ती उठली हे याच्याचमुळे कळते आणि वृत्ती निमाली हे पण याच्याचमुळे कळते. दोन्ही ठिकाणी याचे उगेपण हे सारखेच आहे. सूर्याला बॅटरीने पाहणे जसे मूर्खपणाचे आहे, तसे या अनुभवरूप असलेल्याचा अनुभव घेतो असे म्हणणे हे तितकेच मूर्खपणाचे आहे. श्री सिद्धरामेश्वर महाराज छान सांगतात, आपल्या जीवित म्हणजे जीवन आपण फक्त वापरतो, पण त्या जीवनाचा, त्या जीवितचा आपण परिचय मात्र करून घेत नाही. आपण हेच नाही केले व बाकी सर्व केले तर त्याला काहीही अर्थ नाही. एखाद्या आंधळ्याने पृथ्वी प्रदक्षिणा केल्या त्या जशा निरर्थक होतात त्याप्रमाणे हे होईल. त्यामुळे काय होईल? फक्त पायच काय ते दुखतील, दुसरे काही पदरात पडणार नाही. आपल्याला आपला लाभ होणे म्हणजे एकाने एकाला बाद करणे होय. आपल्याला आपलाच लाभ होणे म्हणजे एकाने एकाला बाद करणे होय. म्हणजे जर एकातून एक वजा केला तर उरणार शून्य. म्हणजे जर एकातून एक वजा केला तर उरणार शून्य. हे चूक आहे. शून्य नाही उरणार, तर शून्य म्हणणे ज्याच्यामुळे शक्य झाले ते उरणार. आपण मरायचे व मरून उरायचे असे हे सर्व आहे. मी अमुक तमुक आहे हे मानलेले पद आहे. हे गेल्या क्षणीच असिपत जे मूळचे आहे ते उजेड होऊन उजेडेचे झाले असे होते. पण चित्रातील दिवाने अंधार हा कधीही दूर होऊ शकत नाही. पण एखाद्या भिंतीवरील चित्राने काढलेल्या दिव्याने त्या खोलीतील अंधार कधीही दूर होऊ शकत नाही. स्वच्छ दिवा लावला पाहिजे असो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत की जगातील चैतन्यात मोठमोठे ऋषीमुनी संत महंत काहीच फरक करू शकत नाहीत. कारण ऋषीमुनी होताच ते चैतन्यच होतात. ते ऋषीमुनी राहत नाहीत. जसे सर्वच ठिकाणी जर पाणी आहे, चारी बाजूला पाणीच पाणी आहे, तर पाण्याला पाणी काय इजा करणार किंवा अडवणार? आपण आहोत ही जाणीव मुळात चैतन्यमयच आहे. आपण आहोत ही जाणीव आयतीच आहे, अवांछनीय आहे, कुणाच्या कर्तृत्वाने आली नाही, उपनिषदादी ग्रंथाच्या अभ्यासाने पण आलेली नाही. ती होतीच, पण अशा अभ्यासाने जास्त स्पष्ट झाली इतकेच काय ते. तात्पर्य ती आपोआपचीच आहे. तात्पर्य ती आपोआपचीच आहे. ती कुणाच्या स्वाधीन नाही. ज्या कुणाला आपण खरेच काय याचा स्पर्श झाला तो शिवच झाला. म्हणजेच आपण आपल्याला शिवला. सहज आठवलं म्हणून सांगतो, फार जुनी गोष्ट आहे.
माझ्या मावशीला तिच्या सासऱ्यांनी अशाच कौटुंबिक वादविवादात एक शिवी हासडली. कोणती शिवी? भोसडीची. या प्रकारची. हे सासरे नेहमीच उन्मनी अवस्थेत असत. ते नाथपंथी होते. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. ते रस्त्यातून चालत तेव्हा लोक त्यांच्या पाया पडत असत. ते एका काळी वकील होते. तर मग ही शिवी ऐकून माझी मावशी दिवसभर रडत होती. दुसऱ्या दिवशी ते तिला म्हणाले, माई, तुला समजले नाही. अगं भो म्हणजे भोलेशंकर असे शिव, आणि सडी म्हणजे सती म्हणजे पार्वती, अशी तू शिव पार्वतीची कन्या, म्हणून भोसडीची. मावशीला हा अर्थ ऐकून आपल्या आईवडिलांच्या अपमानाचे काही वाटले नाही आणि तिला प्रचंड हसू आले. असो. श्री निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, तुम्ही ज्या ओळखीने आज स्वतःला ओळखता ती ओळखच मुळात अप्रामाणिक आहे. बाळपण राहिले नाही, तरुणपण राहिले नाही, त्या त्या वेळची ओळख पार पुसली गेली, कारण ती मुळात अप्रामाणिकच होती. आपण स्त्री किंवा पुरुष आहोत ही आठवण देह आकारावर व देहबुद्धीवर म्हणजेच कायाबुद्धीवर अवलंबून आहे. अशी देहबुद्धी गेली की ती अप्रामाणिक ओळख धुतल्या जाते. तर प्रामाणिक ओळख काय? तर आपण असणेपणाच्या रूपाने सर्वांच्या आधीचे किंवा अगोदरचे आहोत इतकेच. हीच प्रामाणिक ओळख. याला पारंपरिक शास्त्रीय शब्दात संबोधू नका. शब्दात भ्रम निर्माण करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे व भ्रम नष्ट करण्याचे पण सामर्थ्य आहे. म्हणून धोका पत्करू नका. अगोदरचे आधीचे जे आहे ते प्रमाण आहे, म्हणजे जाणीव प्रमाण आहे. पण जाणवती जाणीव प्रमाण नाही. पण जाणवती जाणीव प्रमाण नाही. चैतन्य प्रामाणिक आहे. चेतविलेले चैतन्य अप्रामाणिक आहे, प्रामाणिक नाही. अप्रामाणिक जाणीव ती जाणीव म्हणजे अमुक तमुक असणे. जाणीव ती जाणीव म्हणजे अमुक तमुक असणे. पण तुम्हीच असल्याची किंचितशी जाणीव पण ही ईश्वर तनू आहे. तुम्हीच असल्याची थोडीशी जी किलकिली जाणीव आहे ती ईश्वर तनू आहे. हीच ब्रह्मांडाला भेदात्मक अशा स्वरूपात मूळचे अभेदपण तसेच ठेवून ती अबाधितरित्या वर्तत आहे. ती अबाधितरित्या वर्तत आहे. पण हे न कळल्यामुळे जीव जगत ईश्वर अशी भेदात्मक प्रतीती आपल्याला खरी वाटते. आपणाला आपण अमुक तमुक आहो असे ज्ञान वस्तुता ह्यात नाही. ह्यात नाही म्हणजे मृत आहे. म्हणजेच तो काय? थोडक्यात भ्रम आहे, टिकाऊ नाही. म्हणूनच आज मी कोण हा प्रश्न विचारायची सर्व साधू संतांवर वेळ आलेली आहे. म्हणूनच तुमच्या परमभाग्याने सद्गुरूशी भेट होते आणि ते तू आहेस हा एवढाच मुख्य उपदेश करतात. म्हणजेच ते तू आहेस आणि सध्या तू स्वतःला जे समजतो ते तू नाहीस, हेच एकमेव असे गुरुवचन पाळा. यालाच चिटकून राहा. कारण मूळ स्वरूपी अमुक तमुक अशी उमकच नाही. कारण मूळ स्वरूपी अमुक तमुक अशी उमकच नाही. उमक म्हणजे मी हे आहे, मी ते आहे, मी हे नाही, मी ते नाही अशी उमक. इथे अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म यांना पण ठारा नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात,
तुम्हाला चिंता, काळज्या, सुखदुःख इत्यादी आहेत हे मान्य, पण ज्याच्यामुळे हे सर्व तुम्हाला भोगावे लागते ते तुमचे स्वतःला अमुक तमुक समजणे तर नित्य नाही. मग तुम्ही स्वतः करता अशा प्रकारच्या नित्य नसण्यावर विश्वास का ठेवता? अशा प्रकारच्या नित्य नसण्यावर विश्वास का ठेवता? जे नित्य नाही तर ते जातीने निश्चित अप्रामाणिकच आहे. म्हणून की काय, नित्य सत्य दृष्टी आड होऊ नये म्हणून सर्व साधू संत कुठेतरी गुपचूपपणे रानावनात गिरीकंदरात राहतात की काय हा प्रश्न आहे. पण श्री महाराज म्हणतात, घाबरू नका. गुरुवचनावर ते तू आहेस व तू स्वतःला समजतो ते तू नाहीस. या गुरुवचनावर विश्वास ठेवा. बाकी गुरुची पाद्यपूजा, हार तुरे, प्रसाद, भंडारे इतकी करायची गरज नाही. करायची असेल तर करा, नाहीतर नाही. मुख्य महत्व आहे त्यांच्या हे अनुभव्य सांगणे जे आहे ते तपासून पाहण्याला. स्वतः तपासणे हे जर शक्य नाही झाले तर सगळा प्रयत्न हा पालथ्या घागरीत पाणी भरण्यासारखा होईल. असे जर झाले, तपासले, तर जे कोणत्याही शब्दांच्या अर्थात कधीच सापडत नाही किंवा जे कोणत्याही शब्दाच्या अर्थात गुंतत नाही ते सहजपणे वश होईल. श्री महाराज म्हणतात, हे सर्व ऐकून ठेवा. वैतागाला वैराग्य समजू नका. वैतागाला वैराग्य समजू नका. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. म्हणून इथे हे सर्व ऐकायला तुम्हाला मिळत आहे. तुम्ही तुम्हीच असल्याचे ज्ञान, तुम्ही तुम्हीच असल्याचे ज्ञान, तुमचे शुद्ध असणे पण हेच गुरुचरण समजा. हे सर्व लक्षात ठेवून केवळ शब्दाची उजळणी न करता, अर्थात काहीही न आठवता, आपणच आपल्या ठिकाणी आहात तसे गप्प रहा, निवांत रहा, अनन्य व्हा. म्हणजे जे काही आहे ते मीच आहे, मी अन्य नाही हा बोध झाला की मग काळजी नाही आणि भीतीही नाही. नमस्कार. काय करायचं?